आणि ध्येयापासून कधीही परावृत्त न होता त्या ध्येयावर सतत मार्गक्रमण करत आजवर मी तुमच्या समोर उभा आहे. यशाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे तुमचे ध्येय होय. तुमचा गोल सेट केला असेल, 50% काम तुमचं झालं असं समजा. ज्याला आपल्याला काय करायचंय हे ठाऊक नसतं, तो जगात त्याच्या जीवनात काहीच करू शकत नाही. त्यामुळे पहिले काय करायचं हे मनामध्ये ठरवा. जे गोल फिक्स केले त्या दृष्टीने त्याच्या पुढे मार्गक्रमण करा. फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. अप्रोच प्लस ॲबिलिटी इज इक्वल टू अचिव्हमेंट. माणूस जेव्हा जन्माला येतो सेमच बुद्धी देऊन पाठवलेले असतं, पण जर त्याचा अप्रोच पॉझिटिव्ह असेल तर तो पुढे जीवनात पॉझिटिव्ह होतो. द्रोणाचार्याचे शिष्य तर अनेक होते, पण धुरंधर धनुर्धारी हा केवळ अर्जुनच होता. केळुस्कर गुरुजींचे विद्यार्थी तर अनेकच होते, पण बाबासाहेबांसारख्या महान व्यक्ती केवळ बाबासाहेबच बनू शकले. आचरेकर सरांकडे अनेक विद्यार्थी क्रिकेट शिकायला आले असतील. ॲबिलिटी त्याच्यामध्ये होती, त्याच्यामुळे त्याला अचिव्हमेंट म्हणजे यश मिळालं. कुठलाही सफल व्यक्ती हा आपला वेळ कधीच वाया घालत नाही. आणि त्यांची टीम यांची मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी शहरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना डॉक्टर मी होणारच हे मनावर त्यांनी कोरलं. आणि आज आपण बघतोय की त्याची यशोगाथा किती विस्तृत प्रमाणात पसरलेली आहे. आणि एकदा डॉक्टर महेश देशमुख, सोनगे सर, तसेच अनुराग ग्रुपचे श्री सत्यनारायण राठी, श्री अनिल लाहोटी सर जे आपल्या स्टेजवर बसले आहेत, त्या सगळ्यांचे एकदा जोरदार आपण टाळ्याच्या गडगडाटात आपण त्यांना धन्यवाद देऊया. आज तुमच्या समोर आल्यावरती मला माझ्या 10वी आणि 12वीच्या दिवसांची आठवण होते. माझ्या मनात देखील काही स्वप्ने होते, काही आकांक्षा होत्या, अनाहूत भीती देखील होती आणि अनिश्चितता देखील होती. परंतु चांगले मार्क मिळवून मी चांगला डॉक्टर होणार हे ध्येय मी माझ्या मनात ठरवले होते. आणि ध्येयापासून कधीही परावृत्त न होता त्या ध्येयावर सतत मार्गक्रमण करत आजवर मी तुमच्या समोर उभा आहे. यशाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे तुमचे ध्येय होय. जर तुम्ही तुमचा गोल सेट केला असेल तर 50% काम तुमचं झालं असं समजा. ज्याला आपल्याला काय करायचंय हे ठाऊक नसतं, तो जगात त्याच्या जीवनात काहीच करू शकत नाही. त्यामुळे पहिले काय करायचं हे तुमच्या मनामध्ये ठरवा. जे गोल फिक्स केले त्या दृष्टीने त्याच्या पुढे मार्गक्रमण करा. एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. अप्रोच प्लस ॲबिलिटी इज इक्वल टू अचिव्हमेंट. पुन्हा एकदा, अप्रोच प्लस ॲबिलिटी इज इक्वल टू अचिव्हमेंट म्हणजे काय ते पण सांगतो. माणूस जेव्हा जन्माला येतो तो सगळेजण देवांतर थोड्याफार फरकाने सेमच बुद्धी देऊन पाठवलेले असतं. शरीर तर जवळपास सेमच असतं, प्रत्येकाला एक डोकं दोन, बुद्ध्यांकही जवळपास सेमच असतो. पण जर त्याचा अप्रोच पॉझिटिव्ह असेल तर तो पुढे जीवनात पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे तुमचं अप्रोच पॉझिटिव्ह असेल, तुमच्यामध्ये ॲबिलिटी असेल तर तुम्हाला अचिव्हमेंट म्हणजे सक्सेस हे तुम्हाला मिळणारच. द्रोणाचार्याचे शिष्य तर अनेक होते, पण धुरंधर धनुर्धारी हा केवळ अर्जुनच होता. त्याने त्याच्या जीवनातील अप्रोच असा ठेवला की यशस्वी मी होणारच, आणि त्याने यशातला गवसणी घातली आणि एवढा मोठा धुरंधर तो बनला. केळुस्कर गुरुजींचे विद्यार्थी तर अनेकच होते, पण बाबासाहेबांसारख्या महान व्यक्ती केवळ बाबासाहेबच बनू शकले, कारण त्यांचा अप्रोच तसा होता. आचरेकर सरांकडे अनेक विद्यार्थी क्रिकेट शिकायला आले असतील. सचिन तेंडुलकर जेव्हा त्यांच्याकडे आला तेव्हा तो 12 वर्षाचा होता. 12-13 वर्ष. बरं, तो काही असा वेगळा असा विद्यार्थी त्याचा म्हणजे जसं तेजोवले त्याच्या डोक्याच्या मागे जसं संतांना असतं तसं काही नव्हतं, किंवा स्पायडरमॅन सारखं काही असं विशेष त्याच्याकडे काही शक्ती नव्हत्या. पण त्याने त्याचा जीवनाचा अप्रोच व्यवस्थित ठेवला. ॲबिलिटी त्याच्यामध्ये होती, त्याच्यामुळे त्याला अचिव्हमेंट म्हणजे यश मिळालं. त्यामुळे कधी हे अप्रोच चांगला ठेवा. कुठलाही सफल व्यक्ती हा आपला वेळ कधीच वाया घालत नाही, तो सतत कार्यमग्न असतो. महान लेखक मार्क लेवीचे मी काही दिवसांपूर्वी विचार वाचत होतो, तेव्हा एक फार मला चांगले विचार मला त्यांचे पटले. मार्क लेवी त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, 1 वर्षाचे महत्त्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अशा व्यक्तीला विचारा ज्याला आजारपणामुळे परीक्षा देता आली नाही, त्याचं पूर्ण वर्ष वाया गेलं. 1 महिन्याचं जर तुम्हाला महत्त्व विचारायचं असेल तर अशा प्रेग्नंट लेडीला विचारा जिचं 1 महिना प्रीटर्म डिलिव्हरी झाली, म्हणजे वेळेच्या आधीच बाळाला जन्म द्यावा लागला. एका दिवसाचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं असेल
तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारा असा विद्यार्थी ज्याचे डेट ऑफ बर्थ ही 1 तारीख नसून आदल्या महिन्याच्या 30 तारीख आहे, त्याच्यामुळे त्याला तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकणार नाही, अशा व्यक्तीला विचारा. एका तासाचे महत्त्व अशा व्यक्तीला विचारा जो गावाकडून निघालाय, जो आजारी इमर्जन्सी ट्रीटमेंटसाठी जो शहराकडे येतोय, शहर त्याचा 1 तासावरती आहे, अशा व्यक्तीला 1 तासाचं महत्त्व तुम्ही विचारा. 1 मिनिटाचं महत्त्व तुम्ही अशा व्यक्तीला विचारा ज्याचं 1 मिनिटामुळे ट्रेन हुकलेली आहे. 1 सेकंदाचं महत्त्व तुम्ही अशा व्यक्तीला विचारा ज्याचे 1 सेकंदामुळे कार ॲक्सिडेंट होता होता वाचला. आणि 1 मिलीसेकंडचं जर तुम्हाला महत्त्व विचारायचं असेल तर तुम्ही अशा धावकाला विचारा ज्याचं 1 मिलीसेकंडमुळे त्याचं पदक हुकलं. त्यामुळं वेळेला खूप महत्त्व असतं. कधीही आपला अमूल्य वेळ वाया घालू नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहनतीला पर्याय नाही. मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना एक पुस्तकाच्या सुरुवातीला एक कविता होती. त्या कवितेचा मराठीमध्ये आशय असा होता, तो जो कवी असतो तो यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. रात्रंदिवस फक्त अभ्यास, आपल्याला जिंकायचं या उद्देशाने तो झपाटून जातो. तो रात्रीचा दिवस करतो, म्हणजे अभ्यास, केवळ अभ्यास करणे, यश मिळवणे हे त्याच्या डोक्यामध्ये असतं. तो त्यानुसार तो त्याचा अभ्यास करून यश मिळवतो. आणि जेव्हा तो यश मिळवतो तेव्हा लोक म्हणतात, वा काय नशीब आहे. ॲट लास्ट वेन ही वोन पीपल कॉल्ड इट एट लक. मित्रांनो, लक एक लक्षात ठेवा, लक फॉलोज हार्डवर्क. म्हणजे हार्डवर्कला पर्याय नाही. एखादा कलेक्टर, कमिशनर जेव्हा लाल दिव्याची गाडी घेऊन कुठे जातात तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणतात काय नशीबवान माणूस आहे, त्याच्या मागे 2 माणसं, समोर 2 पोलीस. परंतु लक फॉलोज हार्डवर्क. जर त्याने हार्डवर्क केलं तरच तो तिथे कलेक्टर होऊ शकतो, तरच तो इंजिनियर होऊ शकतो, तरच तो डॉक्टर होऊ शकतो. त्यामुळे हार्डवर्क, मेहनतीला पर्याय नाही. त्याचे उदाहरण आमच्या सरांनी सांगितले होते. तो इंटरव्ह्यू देखील मी ऐकला होता मायकल फेल्प्सचा. मायकल फेल्प्स हा ऑलिम्पिक्सचा 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी 8 सुवर्ण पदक मिळवून त्याच्या आधीचा म्हणजे 32 वर्षापूर्वीचा मार्क स्पिन्सचा स्विमिंगचा एकाच ह्याच्यामध्ये 7 मेडल मिळवण्याचा, एकाच ऑलिम्पिक्समध्ये 7 मेडल मिळवण्याचा रेकॉर्ड त्यांनी मोडला होता. तर मायकल फेल्प्सने जेव्हा बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एवढी मोठी कामगिरी केली, 8 सुवर्ण पदक मिळवले, आपल्याकडे जर मिळवले असते तर त्याला मंत्रिमंडळात कोणी मंत्रीच केलं असतं. तर असा व्यक्ती त्याचे मेडल मिळवल्यानंतर त्याची पत्रकार परिषद होती. असा बसलेला समोर खूप सारे माईक, समोर खचाखच भरलेला, पत्रकारांनी भरलेला हॉल. तेव्हा एक पत्रकार, लेडी पत्रकार त्याला म्हणाली, मायकल, इट मस्ट बी युअर लकी डे. मायकल हसला. त्यांनी त्या पत्रकाराला समोर बोलवून घेतलं, आपल्या बाजूला खुर्ची दिली. त्यांनी सांगितलं की स्विमिंगची प्रॅक्टिस तर मी आधीपासूनच करतोय, परंतु 2004च्या ऑलिम्पिक नंतर दररोज 8 तास मी स्विमिंग पूलमध्ये असतो प्रॅक्टिस करत. तुम्ही विचार करा, आपण अर्धा पाऊण तास 1 तास स्विमिंग केलं तर थकायला होतं, कधी एकदा खातो असं होतं, जास्त वेळ केलं तर स्किन ड्राय व्हायला लागते, चेहरा थोडा सावळा होतो. हा माणूस रोज कंटिन्यू न थकता, म्हणजे रविवारची सुट्टी न घेता देखील तो कंटिन्यू पूर्ण 4 वर्ष त्यानं प्रॅक्टिस करत राहिला, म्हणून तो तिथे जिंकला. त्यामुळे हार्डवर्क असेल तरच लक तुम्हाला साथ देणार. रेसिडेन्सीमध्ये असताना आम्ही, मला अजूनही आठवत आहे, म्हणजे याच्यामध्ये मी माझी काही तारीफ करत नाही, परंतु मेहनतीचं महत्त्व काय आहे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. सोलापूरला असताना स्किनमध्ये एक असं कळालं की बाबा पुण्याला एक फार इम्पॉर्टंट केस आलेली आहे, मायकोसिस फंगॉइडिस नावाची रेअर डिसीज. तर मी सोलापूरला सकाळी उठलो, बस पकडली, पुण्याला गेलो, पुण्याला ती केस बघितली, सरांसोबत डिस्कस केली, पुन्हा वापस आलो बसने, लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ओपीडी सुरू. नायरला असतानाही आम्ही केसेस बघायला मुद्दामून KM जायचो. हेअर ट्रान्सप्लांटेशन सर्जरीज 8-8 तास चालायच्या त्यावेळेस, सुरुवातीचा काळ होता. रेसिडेन्सीमध्ये असताना आमच्या सोबतचे रेसिडेंट्स 2-3 तास झाले की काही ना काहीतरी कारण सांगून ब्रेक घ्यायचे किंवा काही कारण सांगून निघून जायचे. पण असं एकही सर्जरी नाही की मी तिथून हल्लो. पूर्ण पेशंट बाहेर येईपर्यंत, तो शिफ्ट झाल्याशिवाय मी त्या OTमधून 8-8 तास एकही ब्रेक न घेता तिथे मी थांबत असे. मगाशी बोललो की ध्येय ठरवा, पण ध्येय नुसतं डॉक्टर बनणे नसून समाजासाठी काहीतरी करणे असं असायला हवे. समाजाचाही आपण काही देणं लागतो ही भावना सतत
जागृत ठेवणं आवश्यक आहे. सोंडगे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण व्हिटिलिगो पांढऱ्या डागाच्या शस्त्रक्रिया आजही 50% सवलतीमध्ये करतो. दर शुक्रवारी दुपारी 4 ते 6 या वेळेत IMA हॉल येथे मी स्किनची OPD फ्री चालवतो. मी आणि माझी मिसेस डॉक्टर आसावरी टाकळकर. 10 कुटुंबांना आपण दत्तक घेतले. त्यांना 10 किलो गहू, 5 किलो तांदूळ, तेल, अजून काही त्यांना लागतं ते देतो. कोरोना काळात तर मजूर जे इथून स्थलांतरित व्हायचे, सुरुवातीला त्यांना सर्टिफिकेट लागायचे. मेडिकल सर्टिफिकेट शिवाय त्यांना त्यांच्या राज्यामध्ये प्रवेश नव्हता. त्यावेळेस रिक्षा बंद होत्या. हजारो मजूर ते डॉक्टरकडे येणार तरी कसे. तर अशा वेळेस मी डॉक्टर गाडे, आमचे त्यावेळेसचे अध्यक्ष यशवंत गाडे, डॉक्टर अंजलकर, डॉक्टर नगरे, असे बरेचसे डॉक्टर्स मंडळी आम्ही थेट रेल्वे स्टेशनला, बस स्टँडवर जाऊन, CP ऑफिसमध्ये जाऊन हजारो रुग्णांना आम्ही तपासून कोरोनाचे सर्टिफिकेट देऊन त्यांना त्यांच्या गावाला पाठवले, रवाना केले. कोरोनाच्या काळातच बोलायचं झाल्यास फिवर क्लिनिक, तेव्हा पेशंट वाढत गेले. महानगरपालिकेकडे एवढी यंत्रणा नव्हती. त्यांनी प्रायव्हेटच्या डॉक्टर्सना आवाहन केले. तर मी N2 फिवर क्लिनिकमध्ये इन्चार्ज म्हणून जे काही इन्चार्ज पद सांभाळला, पेशंट चेकअप केले. याचा एकही मोबदला न घेता ही पूर्ण मी सुविधा त्यांना देऊ केली. तर सांगण्याचा उद्देश असा की आपण भविष्यात डॉक्टर बनणार आहात, तर हे समाजाचंही देणं लागतो, हे तुम्ही मनामध्ये ठासून भरणं आवश्यक आहे. समाजाचंही आपण देणं लागतो, या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करा. आणखीन एक महत्त्वाची बाब मला बोलायची. आज बरेच स्टुडंट्स आहेत, पालक देखील आहेत, या दोघांना ही कामाची गोष्ट आहे. कोणी आपल्याला काही बोललं तर ते मनाला लावून घेऊ नका. कोणी टोचून बोललं, कोणी भांडणं केली, मनाला काही लावून घ्यायचं नाही. समजा आता उदाहरण द्यायचं, एखादी खिडकी आहे, या हॉलची खिडकी आहे, ती काचेची बनलेली असेल, त्याला आपण एका व्यक्तीला दगड दिला, ती फोड बाबा, तो आरामात काच दगडाने फोडू शकतो. पण तीच जर खिडकी जर विटांनी बनवलेली असेल तर तो किती दगड मारा का, ती खुर्ची फेकून मारा का, काही तुटणार नाही. त्यामुळे अशा ह्या अविचार रूपी दगडांना परतून लावण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची खिडकी ही विटांची करा, जेणेकरून कोणी काही बोललं तर आपल्याला फरकच नाही पडला पाहिजे. बरं, अशा वेळी काय होतं, जो आपल्याला काही बोलतो तो मात्र आरामात, आणि आपण विनाकारण चिंता करत बसतो, आपण आपला वेळ वाया घालतो. त्यामुळे आपलं मन सुदृढ ठेवणे आवश्यक आहे. आणखीन एक बाब, मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडून ऐकतो, अमुक एक गोष्ट मी आता अभ्यास आहे ना, उद्यापासून मी खूप चांगला सुरू करणार आहे. उद्यापासून तर पक्का 100%. नाही, सोमवारपासून तर गॅरंटी आहे. तुम्ही बघा पप्पा, सोमवारपासून मी अभ्यास करतो की नाही. जिमला जायचं तर 1 जानेवारीपासून 100%. जो उद्या करतो त्याचा उद्या कधीच येत नाही. त्यामुळे जे काय करायचं तर आज, आता, ताबडतोब. सोहनलाल द्विवेदी यांची खूप फेमस कविता आहे, जब तक सफल न हो तुम नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर न भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आज सगळ्या विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आपल्या टेबलवरती हे वाक्य लिहायचे, कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्याचा फोटो काढायचा, देशमुख सरांना पाठवायचा, सर मला पाठवतील. कोशिश करने वालों की हार नहीं होती. अंधारात जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला फॉलो केलं पाहिजे जो आपल्या समोर आहे. अंधारात जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला अशा व्यक्तीला फॉलो केलं पाहिजे जो आपल्या समोर आहे आणि त्याला अजून पुढचं दिसतं. तर असे व्यक्ती म्हणजे आपले पालक आणि टीचर्स. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की श्री सोंडगे सर आणि डॉक्टर देशमुख सर यांच्यासारखे टीचर तुम्हाला लाभले. अशा अंधारात जेव्हा तुम्ही चाचपडता तेव्हा तुम्ही त्यांचा सहारा घ्या आणि तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की यांच्यासारखे टीचर्स आज आहेत आणि हे तुम्हाला मार्गदर्शन करतील. शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही भविष्यात अशा उंबरठ्यावर आहात की मनात थोडी साशंकता आहे, थोडी भीती आहे, असायलाच हवी, थोडी उत्सुकता आहे. पण लक्षात ठेवा, हा प्रवास, यश हा काही शेवटचा टप्पा नाही, हा एक प्रवास आहे. त्याच्यामध्ये दृष्टी, कष्ट, सहनशक्ती आणि मजबूत इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्की यशाला गवसणी घालाल. आव्हानाने
आवाहने स्वीकारा, अपयशाने शिका. अपयशाने खचून तर जाऊच नका, अपयशाने शिका आणि स्वप्नांना गवसणी घाला. जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत त्यांचे विशेष अभिनंदन. जे विद्यार्थी यशस्वी होणार आहेत त्यांचे देखील ॲडव्हान्समध्ये अभिनंदन. पुढच्या वर्षी मीच येणार आहे आणि तुमचा सत्कार करणार आहे. जे विद्यार्थी यशस्वी झाले, पहिल्या रांगेत बसलेत, त्यांना असं झालं बघा, वक्त की बात है दोस्तों. म्हणजे काळ बदलला की कसं अप्रोच बाकी लोकांचा बदलतो. जिनके आते थे ना जवाब उनके सलाम आने लगे, जिनके आते थे ना जवाब उनके सलाम आने लगे. मैं कामयाब क्या हुआ दोस्तों, मेरे नीम के पेड़ को आम आने लगे. उगवत्या सूर्यास नमन करणाऱ्या या जगात तुम्ही तळपते सूर्य बनून राहा, ही अशी अपेक्षा व्यक्त करून पुढच्या वर्षी देखील मी तुमचा सत्कार करायला येणार आहे, अशी ग्वाही मी डॉक्टर देशमुख यांना देतो. धन्यवाद.